सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। वारं सुटलंय ग, वाऱ्यानं तुफानी आली, तुफानी आंधी तुफानी। ओ थंडी वाजते खूप, बापरे। हा 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 ना, गारट्याचा पाऊसच वाटतोय मला तरी ना चेतन, असा पडतोय बघ। झाडं नुसती पेवटतोय झाडं। आणि पुढे पाणी भरलंय वाटतं चेतन तिकडे काय? हॅलो, नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी सर्वांना। कशात सर्व मजेत ना? तर मजेत असलं पाहिजे। शुभ सकाळ झाली आहे बघा। आज खूप दिवसानंतर ब्लॉग मी स्टार्ट करते आहे, सकाळचा, माहितीये का, मॉर्निंगला। आता वाजलेले आहेत मित्रांनो जवळजवळ घड्याळामध्ये 11 वाजले आहेत। सकाळ तशी नाही आहे, पण जरा लवकरच माझा चालू झालेला आहे ब्लॉग। म्हणजे असे म्हणतात ना, ब्लॉग मी आधी बनवत होते, आता काही ते होतच नाहीत बनवायला, कारण की लाईव्हला जास्त उशीर होतोय, घरातली सगळी कामं, आणि आता परत गणपती बाप्पा, आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही चाललो आहोत गावी उद्या। तर आम्ही उद्या गावी चाललो आहोत। तर ते आता माझी ना सगळी आता तयारी चालू आहे की आता म्हणजे हे बघा, साड्या वगैरे इकडे अशा काढून ठेवल्या आहेत। काल सगळं मी दिल्या होत्या ना की ब्लाऊज वगैरे शिवायला, ते सगळं चेतनला वगैरे टिफिनला वगैरे ह्याची भाजी केली होती आज मी। आपले भेंडे नसतात का, ते नवतारी भेंडे म्हणतात ना, ती वाली भाजी केली होती चेतनला आज मी टिफिनसाठी। ते पाव किलोच होते, कारण ते खूप महाग मिळतात, मग जवळजवळ पाव किलो 30 रुपये वगैरे असं काहीतरी मिळतात। त्याच्यामध्ये काही क्वांटिटी जास्त नसते मित्रांनो, थोडीशीच असते। मग आता ती माझ्यासाठी होऊन जाईल, आणि मी जरा राईस लावलाय आत्तासा थोडासा माझ्यासाठी। आणि हे बघा, आताची गावची वगैरे सगळी तयारी चालू आहे, मस्त मस्त सगळं तयारी करते, खूप मजा येते गावी जायचं म्हणजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, उद्या आम्ही गावी चाललोय, आणि जे आमचे दादा बहिणी राहतात ना इकडे, म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा आणि तिची सून राहते ईस्टला, आणि आम्ही राहतो वेस्टला। जस्ट नुकताच फोन आला होता त्यांचा, तर ते म्हणतायत की आम्ही आता संध्याकाळी तुमच्याकडे येतो आहोत। तर आता नको कसं म्हणायचं त्यांना, बरोबर की नाही? तर आता असं झालंय मला की आता ही सगळी तयारी सुद्धा करायची आहे, दुपारी लाईव्ह पण घ्यावं लागेल मला। पण आता मी विचार करते दुपारचा लाईव्ह मी आज घेणार नाहीये, कारण की मला जेवण वगैरे सर्व करायचं आहे। आता हे बघा, आपल्याकडे कोणतरी कधीतरी येतं, रोज काय येत नाहीत लाईव्ह, काय आपण रोज घेऊ शकतो, बरोबर की नाही? पण मला लाईव्हला जे मेंबर्स येतात त्यांना सुद्धा नाराज करायचं नाहीये, प्लीज थोडं तुम्ही आम्हाला समजून घ्या। कारण कसं असतं ना, नाती पण महत्त्वाची असतात। प्रत्येक वेळी आपण म्हणजे युट्यूबच्याच मागे राहिलो तर मग ते होणार नाहीये, बरोबर की नाही? आपल्याला सर्वांना जोडून ठेवायचं आहे। तर म्हणजे म्हणतात ना, त्यांना बरं पण नव्हतं, आणि ते आता खूप दिवसानंतर माझ्याकडे येत आहेत, तर म्हटलं ये तू वहिनी, काही असू देत। आम्ही तर ते म्हणत होते उद्या तुम्ही चाललाय, मग मी कशाला येऊ, कॅन्सल करते। ऍक्च्युली ते लास्ट वीकमध्येच येणार होते, पण इकडे पाऊस आणि पाणी भरलं होतं बघा, म्हणून त्यांनी कॅन्सल केलं होतं येणं त्यांचं, नाहीतर येणार होते ते, असं झालं होतं। तर मी म्हटलं मी उद्या जर गेलो तर ये तू। मग आता मी एक काम करणार आहे, आता चपाती, राईस, भाजी, आणि रात्रीची मला आमटी आहे थोडीशी डाळीची होती, ती मी आता खाणार आहे दुपारी, असं करणार आहे। आणि संध्याकाळी एकदा जेवण करून ठेवेन लवकर, आणि मग रात्रीच एकदाच लाईव्ह घेणार, कारण कसं की 2-2 वेळेला मग नाही जमणार मला पण घ्यायला, कारण सगळी कामं पण असतात ना, एकट्याचा लोड होतो ना माझ्यावर सुद्धा कामाचा। अनामिका तिकडे खेळते बघा, ती बघा अनामिकाने सगळं काय करून ठेवलंय बघा, हे अनामिकाने सगळं करून ठेवलेलं आहे, पसारा। आणि मी इथे बसले आता, आणि तुम्हाला मी दाखवते, हे बघा साड्या वगैरे काढून ठेवल्यात नाही, सगळं अजून मला हे करायचं आहे, म्हणतात ना की भरायचं वगैरे आहे सर्व सामान, चेतनच्या पण वस्तू बघायच्यात मला, असं सर्व चालू आहे। तर आणि मंडळी हे बघा, जरा अशा बांगड्या वगैरे अशा काढून ठेवल्यात मी, हे बघा अशा प्रकारे। आणि हात बघा ना माझे, असंच आहेत अजून, मला मेहंदी पण काढायची होती, ती पण राहिली आता काढायची, कारण कसं आहे ना, कामं पण असं हे होतात ना, मग त्यामुळे मग नाही ते होत, काहीच काढता वगैरे येत नाही, असं होतंय। आणि ही बघा, चेतनने मला साडी जी घेतली होती नाही का, सर्वांना माहिती असेल, आधी जर हे केलं असेल तर, म्हणजे आधीचा माझा जर व्हिडिओ बघितला असेल तर, ही वटपौर्णिमेला मला साडी घेतली होती चेतनने। हे बघा मस्तपैकी चंद्रकोरवाली साडी गिफ्ट दिली होती मला। गिफ्ट कशी आहे साडी सांगा बरं, छान आहे का? खूप छान वाटते साडी, आणि लाईटवर खूप ती अशी नाही का शाईन मारल्यासारखी करते। थँक्यू सो मच कोकणी चेतन, साडी खूप छान घेतला मला, त्याबद्दल। अजून एक साडी अशी घेतली आहे, हे बघा मी जस्ट नॉर्मलवाली नेसण्यासाठी वगैरे असं। आता ही एक साडी, आणि ही साडी आहे ना मित्रांनो, मी काय करणार आहे माहिती आहे का, ही साडी आमच्या गौरीला नेसवणार आहे जरा, ही साडी आधी, आणि नंतर मग मी नेसणार आहे, असं करणार आहे। म्हणजे त्यावेळेस नाही नेसणार, नंतर पुढे वगैरे काहीतरी नेसेल, असं करेन। आणि ही साडी तुम्ही बघितली असेल आताच्या आधीच्या ब्लॉगमध्ये माझ्या, एक जस्ट साडी मी तिथे गेले होते स्टेशनला, मला आवडली ही नॉर्मली ग्रीनवाली प्लेन साडी। तर ही बघा अशी घेतली आहे मी साडी, हे बघा अशी मस्त गोंडे आहेत त्याला पल्लूला, हे बघा, आणि अशी डिझाईन आहे, हे बघा। तर साधं सिंपल मी हे ब्लाऊज शिवून घेतलं आहे। कशी वाटली ही माझी साडी नक्की सांगा, आणि डिझाईन पण मला आवडली म्हणून घेतली, हे बघा। त्याच्या वेअर करेन तेव्हा म्हणजे बघितलंय मी हे करून, तर व्यवस्थित होतंय, मला बसतंय, छान आहे, मला पण आवडली। तर चला, असो, ही एक घेतली आहे साडी, ही घेतली आहे, आणि जरा आता पॅकिंग काय जरा करून ठेवणार, आणि लवकरात लवकर जरा जेवणाचं काम वगैरे जरा करून घेते लवकर। अशी बारीक सारीक सगळी कामं असतात ना, त्यामुळे वेळ होतो। आणि सगळ्यात आधी मी हे बनवून घेते, माझे कॉमेडी व्हिडिओ मला बनवायचे आहेत, ते सुद्धा आता बनवून घेते। त्यानंतर लाईट पण गेली होती, मला कपडे पण मशीनला लावायचे अजून, अशी सगळी कामं चालू आहेत बरीचशी मध्ये। तर आता अशा प्रकारे सगळी कामं मी आवरून घेते आहे लवकर, आणि नंतर मग पुढच्या कामाला लागते।
आणि जरा आता बघू, संध्याकाळी ठरवलं आहे. तर दादांना आवडतं पिठलं, आमच्या गावचं फेमस म्हणतात ना, हे काय ते कोथाचं पिठलं, त्याचा विचार करते कोथाचं पिठलं वगैरे कर. आणि जरा हे बघा सगळं काढून ठेवले तयारी करून. जरा डाळ भिजत घातली आहे चण्याची, हे बघा कोबीची भाजी वगैरे, जरा बीटची कोशिंबीर वगैरे करणार आहे. आणि हा आता मला जरा भात वगैरे लावलाय मी, आता सगळं झालंय माझं. आणि जरा आता संध्याकाळची वगैरे तयारी करून ठेवते. आणि संध्याकाळी एकदाच लाईव्ह येणार, कारण का की आता दुपारी मला जमणार नाही ना 2-2 वेळेला, असं होतंय ते. आणि आता उशीर झालाय, अनामिकाची पण अंघोळ वगैरे अजून बाकी आहे, सगळं तिचं पण करायचं आहे. त्यामुळे जरा पुढे मागे होत आहे सर्व. कारण सकाळी मी भाजी केली, चपाती केली, सकाळी सगळी कामं झाली, लादी वगैरे पुसून सगळं, म्हणून थोडा उशीर झाला आज, असं झालं सर्व. मंडळी माझं जेवण पण झालं बघा, काय मला लक्षातच राहिलं नाही. म्हटलं ते व्हिडिओ वगैरे बनवायचं. हे बघा मस्त भेंडीची भाजी सकाळी बनवली होती. आणि चवळीची आमटी, आणि पण ही चवळीची आमटी कालची आहे मित्रांनो, आताही बनवली नाही आहे. राईस फक्त बनवला आणि सकाळी भाजी बनवली होती भेंडीची आणि चपाती, असं आजचं माझं जेवण होतं दुपारचं. आणि संध्याकाळी आता येणार आहेत म्हटल्यावर दादा वहिनी सर जेवण वगैरे करायचं आहे मला, तर आता मी आवरून घेणार आहे पटापट आणि पुढच्या कामाला लागणार आहे. व्हिडिओ बनवायचं विसरून गेले म्हणतात मी. चेतन इकडे जेवायला बसलाय, वहिनी इकडे. आणि बोलण्याच्या नादामध्ये आहे ना, म्हणजे हे बघा आज दादाने बनवल्या होत्या चपात्या, म्हणजे मी चपात्या लाटल्या होत्या, दादाने ह्या केल्या होत्या, शेकल्या होत्या. हे बघा आता एकच चपाती उरल्या इकडे. आणि आत्ता मला आठवण झाली, हे बघा किती मस्त चपात्या दादाने भाजल्यात बघा, हे बघा शेकून काढल्यात आणि मी लाटल्या होत्या. आणि इकडे थोडीशी बीटची चटणी, हे बघा, आणि राईस बघा एक डब्बा उरलाय माहितीये का. आणि इकडे बनवली होती हे आपलं, हे बघा कोबीची भाजी बनवली होती, त्यानंतर पिठलं बनवलं होतं, हे जेवलेच नाहीत खाऊन. आणि इकडे मुळ्याची भाजी, हे बघा असं सगळं जेवण बनवलं होतं. आणि ह्यांनी हे बघा ह्यांनी चपात्या ह्या केल्या होत्या, भाजून काढल्या होत्या, असं सगळं होतं. नमस्कार करतायत. आमचं झालेलं आहे जेवण, जेवायला बसलाय. हे बघा आम्ही बोलत वगैरे होतो, भरपूर गप्पा मारल्या. आणि त्यानंतर सगळं ना बोलण्याच्या नादामध्ये राहून गेला की व्हिडिओ करायचा आहे ते आमचा, आहे की नाही. आणि कोकणीच्या तर इकडे जेवायला बसले तुम्ही उठत नाही, मला वाटतं सगळं संपवतील नंतर उठतील, आहे की नाही. हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. कशात सर्व मजेत ना, रामकृष्णारी मंडळी सर्वांना. बघा आता सकाळ झालेली आहे, सकाळची आमची कामं आवरत आहेत पटापट पटापट सर्व. कारण आहे ना आज काल रात्री लाईव्हला सुद्धा लेट झालं होतं, उठायला थोडासा उशीर झाला. आणि आज आता चाललोय मी गावी, तर कालचा माझा ब्लॉग जो एंड करायचा राहून गेलाय, तो आता मी कंटिन्यू करणार आहे. आणि अनामिका इकडे बघा, आणि मी इकडे अशा मस्तपैकी बघा तसे बघा चहा वगैरे घेऊन झाली आमची. चेतन जरा चाललाय स्टेशनला, हे बघा सगळं जरा आवरलं आहे मी, बॅगा वगैरे सामान वगैरे आम्ही सगळं भरत आहोत इकडे. आणि तिकडे जरा हे बघा मशीन वगैरे सुद्धा लावली आहे कपड्यांची, ते बघा दिसते का तुम्हाला तिकडे असं. आणि जरा इकडे माझं सगळं हे बघा बसायला काही विचारूच नका, हे सगळं आता जरा आवरते पटापट पटापट सर्व. हे बघा वहिनीचा डब्बा पण राहिला, रात्री आली होती तर इकडे जरा लावली आम्ही. हे बघा कुकर लावलाय डाळ भाताचा. मी जेवणार वगैरे आणि निघणार आहोत, कारण की हे आपलं काय म्हणतात ते ट्रॅफिक भरपूर असतं ना, तर मग आम्हाला लवकर यायला सांगितलं. त्यांचा जस्ट आता फोन आला होता त्या दादांचा, असं आहे. तर चेतनचं सगळं हे बघा अर्धवट ठेवले त्याने, सगळं पूजा बिजा करायचं चालू आहे सगळं मध्ये मध्ये. तर अशा प्रकारे अचानक आम्हाला तिकीट मिळाली आणि आम्ही आता गावी चाललो आहोत मस्तपैकी. तर मंडळी जर आमची लाईव्ह वगैरे आता स्टॉप असेल 4-5 दिवस, तर सर्वांनी प्लीज समजून घ्या आम्हाला. आणि लाईव्ह आम्ही जेव्हा गावावरून जाऊन येऊ तेव्हा नक्कीच आम्ही तुमच्याशी बोलणार आहोत. तर सर्वांनी आपली आपली काळजी घ्या. आणि ममता अनामिकाला जसं प्रेम देत आहे, जसं सपोर्ट करताय, तसंच सर्वांनी करत राहा मित्रांनो. आणि आता आवरते मी पटापट पटापट. आणि आता आम्हाला निघावं लागेल, कारण का आता हे बघा पटापट वाजतात ना, कामामध्ये वेळ कुठे जातो निघून मला तेच काय समजत नाही, असं आहे ते. मशीन बघा असं फिरते, कर 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 ड्रायरला लावलेत कपडे, 3 मिनिटं अजून बाकी दाखवते इकडे, हे बघा. आणि ही बघा हिचं बघा, चलो कुठे जाणार आहेस तू पिलो, हा कुठे जाणार आहेस तू, कुठे जाणार आहेस, हा. कारण की ती काय राहणार नाही, कोणाकडे दिलं तरी किंवा ठेवलं तरी, त्यामुळे तिला पण न्यावं लागणार आहे. आणि इकडे आता त्यांचे कपडे वगैरे भरतायत, जरा बघतायत काय भरायचं काय घ्यायचं. हे बघा लंबोदर, हे टी शर्ट गेल्या वर्षी छापलं होतं का चेतन त्याच्या आधी, गणपतीतून गेल्या वर्षी ना, हा आदल्या वर्षी, बरोबर आदल्या वर्षी करेक्ट. हे बघा चला तुझं पण काय ते घे, जास्त काही कपडे वगैरे घ्यायचे नाहीत आपल्याला, कारण की गावी वगैरे कपडे सगळे आहेत. त्यामुळे आता काय आपण 2-3 दिवसासाठी चाललो आहोत ना, मुश्किलने सुट्टी वगैरे सुद्धा मिळाली नाही, अचानक आमचं ठरलं आहे. चला आता मी पण जरा आवरते, केस वगैरे सगळं जरा विचारून घेते काय. आणि तू लगेच जाऊन ये स्टेशनला मग, हां तुला मस्तपैकी टी शर्ट्स आणले आहेत नवीन नवीन, हे आलाय तो, ते काय दाखवायला वगैरे मिळालं नाही, प्रत्येक गोष्ट काही शेअर करायला मिळत नाही असं होतं. तर मग नक्कीच मी तुम्हाला जेव्हा कधी वेअर करेन तेव्हा दाखवेन. खूप मस्त आहे, रेड कलरमध्ये असं, रेड व्हाईट असं आहे. आणि चेतन बघा आता जाऊन आलेला आहे, जरा फुलं वगैरे आणायला सांगितली होती ना, तर मग तो घेऊन आलाय फुलं वगैरे. फुलं आणले ना, काय आणलं स्वीटमध्ये, काय आणलेस ना, लाडू आणले. ओके हे बघ मोतीचूरचे लाडू, आणि जरा फुलं आणायला सांगितली होती. हे बघा वा खूप छान मिळालेत फुलं, हे बघा मस्त ना. फुलं महाग आहेत आता, काय विचारूच नका, फुलं वगैरे काय मिळत नाही असं झालंय ते. आता जर गावी जाणार म्हणून थोडी आता घेतलेत फुलं आम्ही, असं हे बघा आपल्याला पण पाहिजे ना पूजा करताना. हे घेतले आहे जरा प्रसाद, हे बघा चेतनला म्हटलं जरा लाडू वगैरे काहीतरी घेऊन ये, असं आता घेऊन आलाय चेतन. आणि इकडे बघा आमचे पांडुरंग शेठ,
काय हो, बरे आहेत ना? आम्ही जाऊन येतो का गावी, तोपर्यंत तुम्ही आमच्या घराचा सांभाळ करा, हो की नाही? तर चला चेतन, आता आपण आवरून घेऊया लवकर आणि जाऊया. हा, कारण की आवरेपर्यंत उशीरच होईल आपल्याला जाईपर्यंत, हो की नाही? आणि हिचं पण आवरायचंय, हिचं पण खाणं घ्यायचंय. मंडळ इकडे बघा सगळं जेवणाचं वगैरे आता माझं झालं आहे. इकडे पण डबा मी भरला आहे. हे बघा झालाय. जरा चपात्या वगैरे सुद्धा मी जरा बनवल्या, जास्त नाही बनवल्या, 7 चपात्या बनवल्या. कारण का की म्हटलं उगाच कशाला ना, कारण की परत ते उरतं राहतं आणि काय ट्रॅव्हल्स करताना जास्त काही खाता वगैरे येत नाही. तर चेतनला सांगते, चल चेतन उठ लवकर, आपण जरा आवरून जेवून घेऊया. कारण घड्यात बघा आता 12:15 12:30 होत आलेले आहेत, होय की नाही? चल आवरूया पटकन, कारण कसं आहे ना, वेळ कधी निघून जातो समजत नाहीये मित्रांनो. आणि चला आता आपण आता भेटू, मी तुम्हाला नक्कीच भेटणार आहे आता गावावरून आल्यानंतर. तर म्हणजे हा जो माझा आता ब्लॉग आहे तो इकडेच मी एंड करते आहे. जर कोणाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जास्तीत जास्त प्रेम द्या ममता अनामिका ब्लॉगला, आणि तसंच कोकणी चेतनला सुद्धा देत राहा मित्रांनो. हो हो की नाही कोकणी चेतन? आणि सर्वांनी सपोर्ट करा मला. कोकणी चेतनच्या सुद्धा चॅनलला प्रेम द्या, जेवढं ममता अनामिकाला देत आहात तेवढंच. थँक्यू, धन्यवाद. हो, तर चला मंडळी, बाय, टेक केअर, सी यू. आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय.